नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पैसे काढण्याची स्लिप आपण कशाप्रकारे भरू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून द्या। तर या मित्रांनो सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे तुम्हाला शाखेचा ब्रांचचं नाव लिहायचं आहे, जो बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पेजवर असते ते नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे, एरियाचं नाव, क्षेत्राचं नाव। त्यानंतर इथे तुम्हाला ज्या दिवशी बँकेतून पैसे काढायचे आहे त्या दिवशीचे इथे 2 अंकात दिवस, 2 अंकात महिना आणि 4 अंकात वर्ष लिहायचं आहे ज्या दिवशी बँकेतून पैसे काढायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला खातेधारकाचं नाव लिहायचं आहे, ज्यांच्या खात्यातून पैसे काढायचे आहे, पूर्ण नाव। त्यानंतर इथे तुम्हाला जेवढे पैसे बँकेतून काढायचे आहे तेवढे पैसे इथे तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचा आहे, शब्दामध्ये। आणि त्यानंतर इथे तुम्हाला बँकेचा बँक अकाउंट नंबर लिहायचा आहे, जेवढे बी अंकांचा असो, ठेव खाते क्रमांक, बँक अकाउंट नंबर, खाते क्रमांक। त्यानंतर इथे तुम्हाला जेवढे पैसे बँकेतून काढायचे तेवढे पैसे इथे तुम्हाला आकड्यांमध्ये, अंकांमध्ये लिहायचं आहे, नंबरांमध्ये। त्यानंतर इथे तुम्हाला जर तुमची सही असेल तर सही करावी, स्वाक्षरी, जर अंगठा असेल तर अंगठा लावावा। आणि इथे तुम्हाला जेवढे पैसे बँकेतून काढायचे तेवढे पैसे इथे तुम्हाला आकड्यांमध्ये, नंबरांमध्ये लिहायचं आहे। आता आपण स्लिपच्या मागील बाजूस येणार आहोत। स्लिपच्या मागील बाजूस इथे तुम्हाला जर सही असेल तर सही करावी, जर अंगठा असेल तर इथे खातेधारकाने आपला स्वतःचा अंगठा लावावा आणि इथे दुसऱ्या खातेधारकाचा अकाउंट नंबर आणि दुसऱ्या खातेधारकाची सही इथे घ्यावी, तेव्हाच अंगठ्याद्वारे पैसे काढू शकाल।